शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, नुकतेच शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम जमा झाली. तर बऱ्याच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आणि गुंठेवारीच्या हिशोबानं ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. परंतु मित्रांनो, झालं काय, बरेच अशी शेतकरी आहेत की ते शेतकऱ्यांना अतिवृष्टीची रक्कम मिळाली नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली, अद्यापही काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार कशी किंवा त्यांनी कोणकोणती उपाययोजना राबवायची आहेत, याच संदर्भात महत्त्वाचा अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. अशाच प्रकारचे कामाचे आणि योजनेची नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. मग आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं शेतातील उभं पीक हे वाहून गेलं. तर या पिकाची नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली. परंतु काही शेतकरी असे आहेत की ते शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. मग आता त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार कशी, याच संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील बहुतांश 90%च्या वर शेतकऱ्यांचं शेतातील उभं पीक वाहून गेलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकासोबत शेतातील माती सुद्धा वाहून गेली. तर आता एका हेक्टरी प्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी 10,000 रुपये हेक्टरी मदत सुद्धा जारी केली आणि काही शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात आली. परंतु अद्याप बरेच शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. मग आता ही रक्कम मिळणार कशी, यासाठी काही अर्ज वगैरे करायचा आहेत का, हे सुद्धा पाहूया. तर मित्रांनो, VK नंबर, हा VK नंबर जर शेतकऱ्यांकडे असेल किंवा अतिवृष्टीच्या याद्या या तलाठी आणि तहसील कार्यालय यांच्याकडे आल्या होत्या, जर या याद्यामध्ये तुमचं नाव समाविष्ट असेल, तुमची KYC झाली असेल तर तुम्हाला ही रक्कम मिळाली असेल. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे अकाउंट त्रुटीमध्ये होते, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नव्हतं किंवा त्यांचा VK नंबर हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता, त्यामुळे या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. मग आता शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान तर झालंच. शेतकऱ्यांचा जो पीक वाहून गेलं, शेतकऱ्यांना राज्य सरकार जी मदत करत आहेत, या मदतीमुळं शेतकऱ्यांची संपूर्ण जखम ही भरून तर निघत नाही, परंतु फुल ना फुलाची पकडी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली होती. मग आता ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही त्यांना हा VK नंबर मिळणार कुठं, VK नंबर जर मिळालाच तर याची KYC कुठं करायची, KYC साठी कोणकोणती कागदपत्र लागतील. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला जर VK नंबर मिळाला नसेल तर VK नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक जो असतो तो तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल. जवळपास 15 ते 16 अंकाचा हा VK नंबर असतो. हा नंबर घेतल्यानंतर तुम्हाला KYC करणं सुद्धा अनिवार्य आहे. मग आता KYC करायची कुठं, तर KYC तुम्ही आपले सरकार किंवा CSC केंद्रावर जाऊन करू शकता. त्यांनाच फक्त ही अथॉरिटी आहे. म्हणजेच ज्याच VLE कडं महाऑनलाईनचा ID असेल, महाई सेवा केंद्र चालवत असेल, त्याच VLE ला ही KYC करता येते. मग आता KYC करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील. आता सर्वप्रथम तुम्हाला KYC जर करायचे असेल तर तुमच्याकडं 3 महत्वाचे कागदपत्र असणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे तुमचं पासबुक, दुसरा म्हणजे आधार कार्ड आणि तिसरा म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल. तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक जर असेल तर OTPच्या सहाय्याने तुम्ही KYC करू शकता. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल किंवा तुमचा मोबाईल क्रमांक हा बंद पडला असेल तर तुम्ही बायोमेट्रिक द्वारे सुद्धा ही KYC करू शकता. मग आता KYC करण्यासाठी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे. हे सर्व कागदपत्र घेऊन विशिष्ट क्रमांक VK क्रमांक घेऊन तुम्हाला ही KYC करायची आहे. KYC केल्यानंतर मित्रांनो, तुमची जी ही अमाऊंट होती, जी अमाऊंट तुम्हाला मिळणार होती, ही अमाऊंट तुमची होल्डिंगवर आहे. तुमची KYC सक्सेस झाल्यास जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये ही रक्कम ऑटो क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर दुष्काळाचे पैसे मिळाले नसेल, तुमची शेतातील सर्व माती ही खरडून गेली असेल आणि तुम्हाला या योजनेचं अनुदान मिळवायचं असेल तर अशा प्रकारे हा उपक्रम तुम्ही राबवू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती दिली ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला मिळाली. त्याचबरोबर काही शेतकरी मित्रांनी आपल्या काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा केली होती की सर, आमच्या शेतातील पिकाचं नुकसान झालं परंतु आम्हाला कुठल्याच प्रकारची रक्कम ही मिळाली नाही. मग आता ही रक्कम आम्हाला मिळणार कशी, म्हणून त्या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची रक्कम मिळाली नाही, कुठल्याच प्रकारचा त्यांना फायदा झाला नाही. तर अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नसेल, अशा प्रकारे ती रक्कम मिळू शकतात. अशा प्रकारे KYC करू शकतात.
मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची.